न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रामाणिक अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी जनता थेट रस्त्यावर। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे। संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कडेगावमध्ये आज हजारो नागरिकांनी एल्गार पुकारला। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या महामोर्चाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले। कडेगाव शहर आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिले, कारण येथे कोणत्याही राजकीय नेत्यासाठी नव्हे तर एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ जनसागर रस्त्यावर उतरला होता। संविधान बचाव, लोकशाही बचाव अशा घोषणांनी कडेगाव शहर दणाणून गेले। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कथित बदलीच्या विरोधात नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत शासनाला थेट इशारा दिला। मोर्चेकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांना किमान 3 वर्षांचा स्थिर कार्यकाल द्यावा, त्यांची बदली तातडीने रद्द करावी आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा शासनाने सन्मान करावा अशा ठाम मागण्या केल्या। या महामोर्चाचे आयोजन पाणी संघर्ष समिती, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय आंबेडकर गट आणि विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे केले होते। यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शासनावर जोरदार टीका करत प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांविरोधात जनता आता शांत बसणार नाही असा इशारा दिला। मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। हातात संविधानाच्या घोषणा, फलक आणि बॅनर घेऊन नागरिकांनी लोकशाही वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला। एकूणच कडेगावमधील या महामोर्चातून एक स्पष्ट संदेश देण्यात आला, प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे। आता या जनाक्रोशाची शासन दखल घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। तुकाराम मुंढे साहेबांना पाठिंबा देत आहोत। शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीनं आज आम्ही भेसळयुक्त जे पदार्थ असो किंवा सौंदर्य प्रसाधने असो किंवा खतं असो याविषयी जे काही भेसळ चालू आहे त्याविषयी तुकाराम मुंढे साहेबांना पाठिंबा देत आहोत आम्ही। आणि त्यांची जी बदली आहे ती बदली रद्द करण्यासाठी आम्ही बदली नको सन्मान हवा हा आम्ही हे उपक्रम इथं आज राबवण्यात आलेला आहे। साहेब ज्या बाजून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून त्या दिवसापासून भेसळयुक्त दूध बंद झालेलं आहे। महाराष्ट्रातील गुटखा बंद झालेला आहे। कडेगाव तालुक्यात जो मोठ्या प्रमाणात गुटखा चालू होता तो बंद झालेला आहे। भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ सर्व बंद झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आरोग्य धन संपदा असा तुकाराम मुंढे साहेबांच्यामुळे झालेला आहे। आणि इथून पुढच्या कार्यकाळात जो त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे तुकाराम मुंढे साहेबांचा तो पूर्ण करावा, त्यांची महाराष्ट्र शासनानं बदली करू नये हीच आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विषयासाठी सर्व पक्षीय म्हणजे सत्ताधारी वगळता सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना आणि सर्व आरपीआयच्या संघटना यांनी आज या मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारनं यापुढे जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर ज्याप्रमाणे नाना पाटीलांनी क्रांतिशील नाना पाटीलनी पत्रे मारो धोरण अवलंबलं होतं किंवा जीडी बापूंनी अनेक गुप्त राऊंड प्रश्न केले होते त्याप्रमाणे आम्हाला या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून यांचा खिमा करावा लागेल, कारण आम जनतेवर सध्या अन्याय चालू आहे। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ त्यांची बदली होऊ नये यासाठी आपण जमलेलो आहोत। आम्ही मागील वेळेस प्रांताधिकारी साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही 3 मागण्या केल्या त्या। पहिली मागणी आमची अशी होती की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करू नये, ही एक मागणी होती। दुसरी अशी मागणी होती की त्यांची बदली न करता त्यांना स्थिर काळ द्यावा, म्हणजे तिथंच त्यांना 3 वर्ष तरी ठेवावं। आणि तिसरी मागणी होती की त्यांचा राज्यस्तरीय प्रशासकीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा गौरव शासनाने करावा, अशी ही तिसरी मागणी होती। आणि ह्या मागणीचा खुलासा आम्हाला, परंतु 13 जुलैपर्यंत आम्हाला कोणताही खुलासा शासनाकडून कळाला नाही। त्यामुळे आम्ही मान्य केलं, आपण सर्व जर जमलं याबद्दल सर्वांचे धन्यवाद।
आणि मुंडे साहेबांना आपण पूर्णपणे पाठिंबा देऊया आणि जर त्यांची बदली केली तर पुन्हा रस्त्यावर येऊया. धन्यवाद. तुम्ही यावं, तुम्ही बंधन घालीत यावं, समतेच्या वाटन, समतेच्या वाटन, तुम्ही बंधन घालीत यावं, समतेच्या वाटन, तुम्ही कायद्याचं बंधन घालीत यावं, तुम्ही यावं, तुम्ही यावं, तुम्ही बंधन घालीत यावं. अन्नात दुधात जित भेसळ माजली, अन्नात दुधात जित भेसळ माजली, अशा भिसोखोरांविरोधात, अशा भिसोखोरांविरोधात तुम्ही कडक कारवाया करत यावं, तुम्ही यावं, तुम्ही यावं, तुम्ही बंधन घालीत यावं, तुम्ही यावं, तुम्ही यावं, तुम्ही बंधन घालीत